अक्रोड, गूळ, बेसन, तूप आणि हे पाणी. हे आत्ता बनवलेलं आहे, लोण्यापासून काढलेलं तूप, त्याच्यामुळे त्याचा कलर तसा दिसतो. थोडंसं तूप जास्तच झालं, असू द्या. हे अंदाजानेच घेतली. आता हे 10 मिनिटांमध्ये एक स्वीट डिश पापडी बनवून राहिली. हे तूप असं दिसत आहे, पण हे रिलीज म्हणजे हे बेसन जेव्हा शिजेल पूर्ण तेव्हा हे तूप रिलीज होईल, म्हणजे वरती येईल तूप. गॅस बंद करून आहे. गॅस बंद झालेली आहे, त्याच्यामुळे गॅस फुल ठेवलेला आहे मी. गॅस कमी केला, ते बंद झाला होता, त्याच्यामुळे फुल ठेवून कमी केला. खूप दिवस झाले ह्या रेसिपीला की बनवली नाही मी, विसरून गेली होते. मला वाटते 20 वर्ष झाली ह्या रेसिपीला मी बनवली नाही. एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवली नाही. ती मागे बनवली एक बर्फी, पण त्याच्यामध्ये गूळ जास्त टाकला, ती याच्यासारखी झाली. ती एक चॉकलेट येते ना त्याच्यासारखी झाली. ती पण सॉफ्ट झाली. एक महिन्यानी ती पूर्ण अशी मऊ झाली होती. गॅस बंद करत आहे.
याच्यामध्ये मी आजच अक्रोड टाकते, नाही तर हे प्लेनच बनवते नेहमी. आजच टाकून राहिली अक्रोड. याच्यात कोणतीही, फक्त तूप, पाणी आणि गूळ. गॅस सुरू करून परत कमी गॅस फ्लेम कमी ठेवली. हे बघा गाईस, हे पूर्ण असं याचं असे हे बेसन चेंज होतपर्यंत फिरवत राहावं लागते कमी याच्यावर, गॅस फ्लेमवर. हे थोडंही जळायला नको. हे बघा तेल दिसत आहे. तेल हे तो रिलीज झालेला आहे. थोडा वेळ आणखी कॅमेऱ्यात दिसून नाही राहिलं, पण तेल रिलीज झालेलं आहे. हे अशी बेसन बर्फी जे आहे, हे एवढंच बेसन घेऊन व्यवस्थित बनते. पूजेला वगैरे कधी बनवायचं असलं तर. आता हे पूर्ण व्यवस्थित झाली जेवढी पाहिजे. हे बघा, हे बघा तेल रिलीज झालेलं आहे. तो बघा याच्यावर दिसतंय ना. आता हे मी काढून ठेवते. आता याच्यातच मी हे गूळ टाकणार. आता हा गूळ पिघलं. थोडं मी तूप टाकते त्या गूळमध्ये नरम होण्यासाठी.
हे बघा थोडं तूप टाकत आहे नरम होण्यासाठी, कारण का मला नरम बर्फी बनवायची आहे. आता ह्या गूळ वितळल्यावर थोडा पाक बनेल. मला हे तव्यावरच सोपं जाते. मी नेहमी तव्यावरच बनवते पसरट भांड्यात. माझ्याकडे तवा आहे, तव्यातच बनवते मी. आणि पहिलेच एका प्लेटमध्ये तूप लावून ठेवायचं आणि लगेचच त्याच्या वड्या पाडायच्या आहे. कारण का जर आपण ही तयारी केली नाही तर हे लवकर बर्फीच्या वड्या पडणार नाही. हे फेस आलेला आहे बघा. आता हे झालेलं आहे, याच्यापेक्षा जास्त व्हायला नको पाक. आता मी हे बेसन जे सुरुवातीला टाकलेलं आहे हे याच्यामध्ये ओतत आहे. याच्यामध्ये गूळ जास्त झाला तर थोडं प्रॉब्लेम येईल, पण थोडा कमी झाला तर चालते थोडा. हे झाली आहे गाईस. आता याच्या बर्फी पाडते. हे बघा झाली आहे. ही माझं कसं एका हातामध्ये माझा मोबाईल असते आणि ते थोडा वेळ थांबावं लागेल. थोडा लवकर सेट होते, त्याला काही खूप वेळ वाट पाहायची गरज नाही. आता मी
हे थोडेसे कापते. मी हे वगैरे नट्स वगैरे टाकत नाही, पण आजच टाकून राहिले. हे पोळ्या बनवल्या. याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, हे लवकर आवळते आणि नरम बिलकुल असे. जर याच्यामध्ये गुळाचं प्रमाण जास्त झालं तर ते एक्लेअर म्हणून जे गोळी येते ना, चॉकलेट येते, त्याच्यासारखी चव लागेल. जर गूळ थोडा जास्त शिजला, पाक झाला तर एक्लेअरसारखा. मागे मी एक व्हिडिओ टाकला आहे बर्फीचा, ह्याच बेसन बर्फी, तर एक्लेअरसारखी त्याची चव आलेली आहे. मी नाव दिलेलं आहे एक्लेअर म्हणून. तर ते हेच आहे, फक्त फरक एवढाच आहे गुळाचा जास्त बनवण्याचा. आणि ह्या गुळामध्येच ही जे सॉफ्ट म्हणजे लगेचच तुटल्या जाते. याच्यामध्ये पाकामध्ये जेव्हा तूप वापरतो ना आपण, त्याच्यामुळे ते सॉफ्ट होऊन जाते. जरी ज्या दिवशी आपण बनवलं त्या दिवशी जरी ते तुटणार नाही, असं वाटते की खूप म्हणजे आता हे असंच राहणार, पण नाही. कारण का त्याच्यात तूप टाकलेलं असल्यामुळे ते तूप एकदम खुसखुशीत होऊन जाते ते बर्फी. आणि लाडू पण खुसखुशीत होऊन जाते. नेहमी करते गाईज मी. आता हे बघा, हे झालेली आहे टणक. हे बघा, हे झालेली आहे. हे बघा, हे झालेली आहे. हे बघा, हे बघा झाले. हा व्हिडिओ मी डायरेक्ट बनवत आहे. ॲप वगैरे जे ॲप थ्रू एडिट करतात ना, तसं बनवलेलं नाही. बघा, पूर्ण व्यवस्थित झालेली आहे.
म्हटलं ना मी कडक होते म्हणून. हे बघा, ही रेसिपी कशी ताबडतोब, हे बघा पूर्ण झालेली आहे. हे गुळामध्येच याचं सगळं आहे. गूळ जर कमी जास्त झाला तर हे चुकते, पण गूळ कमी नको व्हायला आणि जास्तही नको व्हायला. फरक काहीच पडत नाही, पण थोडंसं. हे बघा, ही आमची, आज गुरुवार आहे ना, तर काहीतरी गोड बनवायचा विचार होता, तर गोड बनवला. हे थोडा वेळ आणखी याला छान आकार देता येते. गाईज, हे चव खूप छान आहे. जरी हे दिसायला थोडी ओबड-दोबड दिसत आहे, पण चव खूप छान आहे गाईज. बघा, ही बिलकुल नरम झालेली आहे. हे बघा, चिकट नाही आहे हे. हे बघा, याच्यापेक्षाही खुसखुशीत होईल नंतर. हे बघा, मुलांना सुद्धा खाता येईल, छोट्यावाल्या. हे बघा, आता याच्यापेक्षा मी जास्त जर ठेवला असता तर हे अशी कडक झाली असती, म्हणून मी लगेचच काढले. तयारी पहिलेच ठेवावी लागते. हे माझ्याकडे काही साहित्य नसल्यामुळे याला आकार नाही देता आला मला जवळ. कटर वगैरे पाहिजे, तर कटर वगैरे नसल्यामुळे याला आकार नाही दिला मी व्यवस्थित. ह्यात कधी अक्रोड टाकून, कधी कुठे बदाम टाकून, वेगळ्या वेगळ्या असंही बनवता येऊ शकते. याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे हे खूप दिवस टिकू शकते, हे खराब नाही होते, कारण का पाण्याचा एकही अंश नाही आहे याच्यात. बघा, पाणी न टाकता बनवलेली आहे. याची फिनिशिंग व्यवस्थित नाही आहे, पण चव खूप छान आहे गाईज. कमी साहित्यामध्ये झालेली आहे स्वीट डिश. मी नेहमीच बनवते, पहिले नेहमीच बनवत होती, जसे मुलं माझे छोटे होते तर. आताही खातात मुलं आवडीने. नेहमी बनवायचे, कारण का याला थोडी प्रॅक्टिस हवी. कारण का माझ्याकडे जेव्हा हे मिठाई बनवली आणि शेजाऱ्यांनी जेव्हा बनवली पाहून, तर त्यांना बनवता नाही आली ही मिठाई. मग मी स्वतः घरी गेली आणि बनवली त्यांच्या. तर 1-2 वेळा थोडं चुकेल, त्याचं प्रमाण, गॅसचं प्रमाण कमी जास्त, आणि गूळ कमी टाकायचा. जसं आता
तुम्ही बेसन 1 वाटी घेतलं तर अर्धाच वाटी, अर्धा पाऊण वाटी गूळ घ्या. त्याच्यापेक्षा अर्धाच वाटी गूळ घ्या. आता हे माझं नेहमी बनवते तर मला काही गडबडीत बनवलं आहे हे. हे बघा, एक लेअर सारखी चव येते याची जर जास्त गूळ झाला किंवा जास्त हे झाला, थोडं भाजल्या गेला गूळ तर एक लेअर सारखी चव येते. एक लेअर जे चॉकलेट असते ना तशी. मागे जेव्हा मी बनवलं तेव्हा एक लेअर सारखी. आणि जर जेव्हाच्या तेव्हा सॉफ्ट पाहिजे हे, जेव्हाच्या तेव्हा सॉफ्ट पाहिजे, कारण का याच्यामध्ये गूळ कमी असायला हवा. हे बघा झाली आहे ही. जशी झाली तशी पण फार छान चव लागते. काहीच तुम्ही करून बघा. हे ओबडधोबड असे आकार व्यवस्थित नसल्यामुळे थोडं छान दिसत नाही, पण चव फार आवडेल तुम्हाला. हे बघा, हे आता माताजीला देते.